सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार. मी आपला DGK सर, अक्कलकोट, सोलापूर जिल्हा. आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो आहे. आज 25 मे 2024 आहे. अवघ्या एका आठवड्यात महाराष्ट्राची सेट एक्झामचा निकाल येणार आहे. आपण सर्वांनी महाराष्ट्र सेट परीक्षेचा निकालाचं वाट पाहत आहात. ओके. आणि त्याच्यासोबत जे जूनमध्ये होणारे नेट परीक्षा आहे त्याचाही तयारी आपण खूप जोरदाररित्या तयारी केली असेल अशी समजून मी आजचा हा व्हिडिओ सांगायचं एक माझं प्रमुख कारण म्हणजे काय तर काल 24 मे 2024 रोजी आंध्र प्रदेश सेट एक्झामचा निकाल जाहीर झाले. त्या परीक्षेत माझा निकाल आलेले आहे. पेपर 1ला 62 गुण आणि पेपर 2 इंग्रजीला 104 अशी 166 गुण मला मिळाले. 55.33% मला मिळाले आणि 50%ला कट ऑफ होती जनरल कॅन्डिडेट्सचा. आणि आंध्राची विशेष काय आहे तर अवघ्या 26 दिवसात सेटचा रिझल्ट जाहीर केलेले आहे. 28 एप्रिल रोजी AP सेट एक्झाम झाला आणि लगेच त्याचा निकाल काल जाहीर झाले. म्हणजे किती फास्ट आहे त्यांचा रेकॉर्ड. फास्ट प्रोसेस खूप फास्ट करतात. म्हणून हे बघा, वेळेला ज्यांनी जास्त किंमत देतात तेच लोक महत्त्वाची असतात आणि ते यशस्वी होत असतात. तर मला आपलं सेट विभागाला विनंती आहे की आपण लवकरात लवकर रिझल्ट डिक्लेअर करावी. कारण कोणत्याही परीक्षेचा निकाल केवळ 40 दिवसाच्या आत जाहीर व्हायला पाहिजे अशी सुप्रीम कोर्टचा आदेश आहे. कुठल्याही परीक्षांचे निकाल 40 दिवसाच्या आत लागला पाहिजे आणि 40 दिवसापेक्षा जास्त घेऊ नये. तर 40 दिवस उलटून झालेले रिझल्टची वाट आपण पाहूया. आणि तुम्हाला सांगू का, तुमच्या मनात एक प्रश्न तो, सर तुम्ही सारखं का पेपर देत आहे, काय गरज आहे, तुम्ही 70 वेळा पास व्हा, 100 वेळा, काय उपयोग आहे, असं जर तुम्ही म्हणत असाल तर ते नेगेटिव्ह तुमचा विचार आहे. म्हणजे माझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन तुमचा नेगेटिव्ह आहे. होय, मी 100 वेळा पास झालं तरी काहीच फायदा नाही. मी 1000 वेळा परीक्षा पास झाली काही फायदा नाही. किंवा मी 70 वेळा पास झाले तरी काही फायदा नाही. बरोबर आहे. कोणत्याही कामं आपण फक्त फायद्यासाठीच जर करत असेल, हे बघा मी काय म्हणतो खूप महत्त्वाचं आहे. फायद्यासाठी काम करत असणारा व्यक्ती हा चांगला असतो. ओके. म्हणजे प्रत्येक गोष्टी आपण चांगल्यासाठी की बाबा मला त्या कामातून काहीतरी फायदा मिळाला पाहिजे. फायदा मिळत असेल तरच सगळे लोक कामं करतात. ओके, ते बरोबर आहे. आणि फायदा मिळत नसला तरी जर काम करत असेल तर तो वेगळा प्रकारचा माणूस आहे असं समजून घ्यायचं. मला हे परीक्षा पास झाल्यानंतर काही फायदा नाही तरीसुद्धा मी पेपर देतो. कायला प्रश्न नाही का. सचिन तेंडुलकर सर सारखा शतक का मारतो, का मारतो, म्हणजे शाहरुख खान सर सतत सिनेमा का काढतो असं का नाही, का प्रश्न नाही. पण एक गोष्ट आहे, माझा पास झाल्यामुळं तुमच्यासमोर एक तुम्हाला आयडिया मिळाला पाहिजे, तुम्हाला एक प्रेरणा मिळाला पाहिजे, तुमच्या मनात एक आत्मविश्वास निर्माण व्हायला पाहिजे, तुम्हाला एक योग्य दिशा मिळाला पाहिजे की जर धानय्या सर सतत वेळा जर एवढी वेळा परीक्षा पास होत असेल तर माझ्याकडून एकदा, मी काय म्हणतो बघा, एक वेळा जर तुम्ही सेट परीक्षा पास झाला तर तुमचा लाईफ सेटल होतोच. एकदा नेट परीक्षा पास झाला तर तुमचा लाईफ सेटल होतोच. मी 100 वेळा होऊ द्या, तुम्ही 1 वेळा होऊ द्या, त्याच्यात काही फरक नाही. 100 वेळा पास झाला म्हणजे काय लई हुशार असं अशात गोष्ट नाही. तुम्ही एकदा पास व्हा, म्हणजे तुम्ही पास झाल्यानंतर तुम्हाला फायदा मिळणार आहे हे लक्षात घ्या. मी एवढ्या वेळ पास झाला मला फायदा नाही, पण तुम्ही एकदा परीक्षा पास झाला तर तुमचा लाईफ सेटल होतो, तुम्हाला नोकरी मिळतो, तुमचं कल्याण होणार आहे. जर नाही तुम्हाला रिझल्ट मिळालं तर नाही हो. आणि तुमच्या मनात एक मोठा प्रश्न निर्माण व्हायला पाहिजे, क्वेश्चन चिन्ह, मग सरांना का रिझल्ट मिळतो. मी खूप बिझी असणारा माणूस, घरचा जबाबदारी, शाळेची जबाबदारी, अनेक कामं,
मग या कामातूनच जर मला रिझल्ट मिळत असेल तर का, तर बेसिक माझं व्यवस्थित आहे. एकदा तुम्ही कौशल्य शिकवला, एकदा तुमच्याकडं तो स्किल आलं तर झालं की रिझल्ट मिळतोच. आता एकदा तुम्ही सायकल चालवायला आलं तर तुम्ही कुठल्याही राज्यात जाऊन कुठल्याही सायकल घेतलं तरी तुम्हाला सायकल चालवता येतो का नाही सांगा बघू. हेरकुलस सायकल तरी घ्या, हिरो सायकल तरी घ्या, कुठलाही सायकल घ्या, कोणाच्याही सायकल घ्या, कुठल्याही गावात सायकल घ्या, तुम्हाला चालवता येतो. नाही मला माझंच सायकल चालवता येतो असं आहे का? नाही. तुम्हाला जर स्विमिंग करायला येत असेल तर तुम्ही कुठल्याही राज्यात जाऊन कुठल्याही राज्यातील विहिरीत उडी मारून तुम्ही स्विमिंग करू शकताय का नाही. आता मला स्विमिंग करता येतो तर मी माझा महाराष्ट्राचा विहिरीत जाऊन मी पडलो तर मी पोहत बाहेर येतो. कर्नाटकच्या विहिरीत पडलो तर पोहत मी बाहेर येतो. आंध्राची विहिरीमध्ये पडलो तर पोहत मी येतो. मध्य प्रदेशमध्ये पडलो पोहत येतो. जम्मू काश्मीरमध्ये जाऊन पडलो विहिरीत तर पाहून येतो. म्हणजे पोहण्याचा कला माझ्याकडे असेल तर विहीर कोणाचाही असू द्या हो, एकदा तुमच्याकडे बेसिक नॉलेज असेल तर कुठलाही सेट असू द्या ना. आणि लिमिटेड अभ्यास असतो, जास्त अभ्यासाची गरज नाही. थोडा अभ्यास आणि काय पेपरला विचारतात ते एकदा समजून घेऊन अभ्यास करा ना. आणि कसा अभ्यास करायचं, काय अभ्यास केला पाहिजे, कुठल्या घटकावरती जास्त लक्ष द्यायला पाहिजे, असं हे सगळं मी तुम्हाला सांगितलं का नाही सांगा बघू. ह्यापूर्वी व्हिडिओ मी केलोच. फक्त तुम्ही माझ्यावर किती विश्वास ठेवताय हे तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्ही जर माझ्या यशाकडे पॉझिटिव्ह बघत असेल तर तुम्हाला माझ्याकडून खूप पॉझिटिव्हिटी मिळेल. तुम्ही जर माझ्या यशाकडे नेगेटिव्ह अँगलने बघत असेल तर तुम्हाला नेगेटिव्ह दिसेल. म्हणजे हा चष्मा तुमचा आहे. तुम्ही मला कसं बघताय, तुम्ही ह्या परीक्षेकडे कसं बघताय हे तुमच्यावर डिपेंड आहे. बघा पेपर अवघड नसतोच, फक्त तुमचं टार्गेट पाहिजे की प्रॉपर गोल म्हणतो आपण की बाबा मला सेट नेट व्हायचं आणि प्राध्यापक व्हायचं. हे जर तुम्ही अगोदर गोल ठरवलं, प्रॉपर गोल झालं तर रिझल्ट मिळतो. त्याच्यासाठी कन्सिस्टन्सी पाहिजे. ते गोल पूर्ण करण्यासाठी, ते ध्येय मिळवण्यासाठी, ते प्राप्त करण्यासाठी तुम्हाला सतत 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 त्या गोष्टी काम करावं लागेल तुम्हाला. अहो 2013पासून मी सेट नेटची तयारी करतो आहे. आज 2024 आहे. 11 वर्ष झालं. 11 वर्ष म्हणजे किती हो, किती 11 वर्ष. रोज सेट नेटबद्दल अभ्यास करणे, रोज सेट नेटबद्दल मटेरियल गोळा करणे, रोज सेट नेटबद्दल नोट्स काढणे, रोज सेट नेटबद्दल समजून घेणे, रोज सेट नेटबद्दल विचार करणे. किती स्लोमध्ये आणि कन्सिस्टन्सी ठेवून जर मी 71 वेळा जर परीक्षा पास होत असेल आणि काल तेलंगणा म्हणजे हैदराबादला जाऊन काल एक परीक्षा देऊन आलो. हा 72वा माझा परीक्षा होता. रिझल्ट का मिळतो तर मला नेमकं कौशल्य माहिती झाले, स्किल माहिती झाले आणि थोड्याच नॉलेजच्या आधारे तुम्ही रिझल्ट मिळवू शकताय. जास्त नॉलेजची सुद्धा गरज नाही. फक्त तुम्ही कसा अभ्यास करताय, कन्सिस्टन्सी ठेवा. आणि तुमचा अभ्यास कसा पाहिजे, फोकस्ड म्हणजे तुम्हाला फक्त सेटनेटच तुमच्या डोळ्यासमोर दिसला पाहिजे, दुसरं काहीही नको. फोकस म्हणतो आपण. जेवढा तुमचा फोकस जास्त असेल, जेवढा तुमचा फोकस कमीत कमी टार्गेटवरती असेल तेवढा तुमचा पूर्ण काय म्हणतो एनर्जी त्या गोष्टीवर जातो आणि तिथं तुम्हाला रिझल्ट मिळतो. तुमचा फोकस जर नसेल, अहो आता बघा सूर्याची किरण प्रकाश सगळीकडे पडत असतात. तुम्ही त्या बिंदूमध्ये पकडून जर असं एखाद्या कागदावर, आम्ही लहानपणी खेळताना ते बिंदू घेऊन सूर्याची किरण असं घेतल्यानंतर ते ह्याच्यावर असं सूर्याची किरण इथं पडल्यानंतर इथं कागद इथून लक्ष आणि इथं आग लागत होता, म्हणजे पेटत होतं. हे भिंगी मला सांगायचं काय, तुमचं एनर्जी गोळा करून फोकस्ड स्टडी करा. सेट नेट त्याचं पेपर क्रमांक 1, पेपर क्रमांक 2. पेपर क्रमांक 1 मधलं 10 टॉपिकमधलं हे 3 येत नाही, बाजूला त्याला सरकून टाकायचं. सरकलं तुकडं, तुझं अपेस ते सरक येतं इकडं नाला का तुझं जे घटक येत नाही त्याला बाजूला काढा, जे घटक येते त्याला जवळ घ्या, ते घटक व्यवस्थित समजून घ्या, ते घटक तुमच्या खिशात ठेवा. पेपर 2साठी कसा अभ्यास केला पाहिजे, किती अभ्यास केला पाहिजे, कुठला घटक जास्त आहे, कुठला रिपीट येतो, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पाहिलो का, माझ्याकडे सिलेबस आहे का, माझ्याकडे नोट्स आहे का, माझ्याकडे लिमिटेड पुस्तक आहे का, DGK सरांचं पुस्तक आहे का, माझंच पुस्तक घ्या.
अहो तुम्ही माझं घ्या म्हणजे मी इथं श्रेष्ठ नाही. जर 11 वर्ष जर मी हेच कामं करत असेल तर मला कुठंतरी काहीतरी चांगलं मिळालं ना. आणि मला मिळालेलं सगळं मी पुस्तकमध्ये ठेवलेलं आहे आणि तो पुस्तक मी तुमच्या हातात देत आहे आणि तुम्हाला सगळं सांगतो ना की बाबा हे करा, एवढं करा, एवढंच करा, एवढंच अभ्यास करा, पास होता असं म्हटल्यानंतर तुम्ही ते केलं पाहिजे. हे तुमचं काम असतो. शिक्षकांचे काम काय आहे तर द टीचर्स ड्युटी इज टू शो द पाथ, द टीचर्स ड्युटी इज टू ओपन द डोर. आम्ही फक्त डोर ओपन करतो, आत येण्याचं कामं तुम्ही केलं पाहिजे. टीचर्स ओपन द डोर अँड यू एंटर बाय युअर सेल्फ. तुम्ही स्वतः आत यायला पाहिजे ना. आम्ही तुम्हाला दार उघडून दिलेलं आहे, सेटनेटचं दार मी उघडून दिलेलं आहे. कसा अभ्यास करायचं, किती अभ्यास करायचं, कुठल्या घटकावर जास्त लक्ष दिला पाहिजे, माझं पुस्तक कसा अभ्यास केला पाहिजे, टाईम युटिलायझेशन कसं केलं पाहिजे, रिव्हिजन कसं केलं, हे सगळं मी यापूर्वी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. खरं माहिती का, शहाणा विद्यार्थ्याला एकदाच सांगितलं तरी तो समजून घेतो. मग मड असेल, मड म्हणण्यापेक्षा कितीही चांगलं सांगितलं तरी ऐकायची कॅपॅसिटी जर तुमच्याकडं नसेल तर नाही. म्हणजे मी खूप म्हणत नाही. अहो मला कोणी सांगितलं नाही हो. मला जर ह्यापूर्वी कोणी सांगितलं असेल तर आम्ही हे सगळं अचिव्हमेंट आम्ही तेव्हाच केलं असतं का नाही. हे का नडसड परीक्षा पास झाला का होता, तुम्ही IAS वगैरे पेपर दिला पाहिजे होता. अरे बाबा IAS दिला पाहिजे होतं, MPSC दिला पाहिजे होतं. वय आहे का वय आता 42-43 वय चालू आहे. मग जनरल कॅन्डिडेटना 42-43 वयामध्ये UPSC MPSC परीक्षा देता येतो. तसं नसते. एज लिमिट असतं प्रत्येक एक्झामला. मग ते एज लिमिट आम्हाला माहिती नाही ना. आम्ही सांगतो मला माहिती नव्हतं एवढं दिवस आणि जेव्हा माहिती झालं तेव्हा आम्ही अचिव्हमेंट केलो. आणि तुम्हाला जर माहिती नसेल तर ठीक आहे, आता माहिती झालं ना काय करायचं आणि काही करायचं नाही. आणि जेव्हा तुम्हाला माहिती होतो, माहिती झाल्यानंतर जर तुम्ही अचिव्हमेंट करत नसेल तर शून्य व्हॅल्यू तुमचा लाईफला. म्हणून कम्पेअर करू नका तुम्ही. हे सारखा परीक्षा मला काय होतं आहे, हे द्या ते द्या. आवड असतो, प्रत्येक व्यक्तींचा वेगवेगळा आवड असतो. तुमचं आवड काय आहे, माझ्याकडनं जेवढं तुम्ही पॉझिटिव्ह एनर्जी घेत आहे, जेवढं माझ्याकडून आयडिया तुम्हाला मिळतो त्याच्यावरनं तुम्ही तुमचा लाईफ बिल्डअप करून घ्या ना. अहो तुम्हाला एक परीक्षा पास झाल्यानंतर कॉलेजमध्ये CHV कामं मिळतो. 30-40 हजार रुपये तरी तुम्हाला मिळतो का नाही, म्हणजे एक भाकरी मिळतो का नाही. मग किती वेळा तेच गोष्टी रिपीट करायची गरज नसतं हो. व्यवस्थित तुम्ही तुमचा रिव्हिजन करा, टाईमचा युटिलायझेशन करा. किती वेळ पेपर 1ला दिला पाहिजे, पेपर 2ला किती वेळ दिला पाहिजे, 6 महिन्यात किती अभ्यास व्हायला पाहिजे. आणि त्याच्यासोबत तुमचा प्रत्येक सेटचा तुमच्याकडे सिलेबस पाहिजे. तुमच्यासोबत सिलेबस असेल तर व्यवस्थित, आणि सिलेबस रोज वाचन करा मी म्हणतो. आणि तुम्ही पुन्हा मग मला रिझल्ट काल मी जाऊन उगा पेपर दिलो तरी परीक्षा पास झालो. उगा काय अभ्यासानं काही ना, जाऊन बसवा. मला अजूनही तुम्हाला चॅलेंज देतो, म्हणजे प्रेमाचं चॅलेंज देतो. मला कुठल्याही राज्याचा कुठंही जाऊन मला डायरेक्ट जाऊन पेपरलाच बसवा. मी अभ्यासच करत नाही तरी पास होतो. पास होणं महत्त्वाचं आहे. तुम्ही रँकिंग घेताय का नाही हे महत्त्वाचं नाही इथं. अहो तुम्ही फक्त परीक्षा पास व्हा. परीक्षा पास झाल्यानंतर बघा ह्याची व्हॅल्यू. आणि 3 वर्षांचा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पहा म्हणतो मी. एका नोटबुकमध्ये लिहा. फक्त 3 वर्षांचं म्हणा लागलो मी. काय तुम्हाला 30 वर्षांचं सांगितलं का. जेवढं सांगतो तेवढं हो म्हणा आणि करा. आणि मलाच विचारतो कुठं मिळतं क्वेश्चन पेपर. आणि कुठं मिळते म्हटलं तर मी काय, जावा मार्केटमध्ये, पैसे द्या, प्रिव्हियस इयरच्या 3 वर्षांचा क्वेश्चन पेपर असेल तर ते घ्या. सगळं सांगणारं सगळं ओढून घ्यायचं. मी थोडं सांगतो म्हटलं मलाच पकडलं तर नाही. लिमिटेड पुस्तक घ्या. माझं पुस्तक का घ्या म्हणतो, माझं पुस्तकाचं व्हॅल्यू मला माहिती आहे. आणि माझं पुस्तक वाचन करून ज्यांचा रिझल्ट मिळाला ना त्या विद्यार्थ्यांना माहिती झालं माझं मी काय आहे म्हणून. इथं मी म्हणून मी भारी म्हणत नाही. अहो मला काही गोष्टी यूट्यूबमध्ये सांगायचं नसतो ओपन, मला कुठून काय मिळालं म्हणून. आणि तेवढंच तुम्ही समजून घेऊनच जेवढं माझ्या पुस्तकमध्ये काय तेवढंच वाचन करा. रिझल्ट मिळवा. रिझल्ट इज लिमिटेड बुक्स वाचन करा. आणि तुम्ही जेवढं वाचन करता त्याचं रिव्हिजन करा. रिव्हिजन केल्यानंतर गायडन्स घ्या ना. तुमचं शिक्षकाकडून गायडन्स घ्या, तुमच्या मित्राकडून गायडन्स घ्या, तुमच्या बहिणीकडून, तुमच्या भाऊकडून, तुमच्या गुरुकडून किंवा माझ्याकडून गायडन्स, कोणातरी एकाकडून गायडन्स घ्या. सगळ्याकडून गायडन्स घेऊन बसू नका.
कारण सगळ्यांचा गायडन्स चांगलाच असतो, फक्त मार्ग वेगवेगळे असतात. मग सगळ्यांचा मार्ग मिक्सअप केला तर मग काय उपयोग होणार नाही. व्यवस्थित फॉलो करा आणि सेल्फ नोट्स तुमच्यासोबत असायला पाहिजे, स्वतःचं नोट्स. आणि फोकस्ड, ऑलवेज फोकस्ड. काय करायचं की बाबा तेवढंच तुमचा फोकस असेल तर 1 नाही 2 नाही तुम्हाला रिझल्ट मिळतोच. आणि फोकस नसेल, करायची जिद्द नसेल, चिकाटी नसेल, रडत बसणे, लाईफ असं म्हटलं तर फक्त ओपन करून द्यायचं काम आम्ही करतो, आत यायचं काम तुम्ही केलं. तुम्हाला कितीही प्रेरणा द्या, तुम्हाला कितीही सांगा, काहीच उपयोग होत नाही. आणि माझा जो ऐकत नाही, मला जो हेट करतात, माझ्यावर जो टीका करतात, माझ्यावर ज्यांचा विश्वास नाही, त्यांच्यासमोर तुम्ही कितीही चांगलं सांगत जावा, काहीच फरक पडत नाही. जे ऐकणारे तुमचा नसतील तर त्याच्यासमोर कितीही तुम्ही तुमच्याबद्दल चांगला सांगा, काहीच उपयोग होत नाही. आणि जे तुमच्यावर प्रेम करणार आहे, जे माझा जो ऐकतात, ज्यांचा माझ्यावर विश्वास आहे, ज्यांचा माझ्यावर प्रेम आहे, अशा विद्यार्थ्यासमोर मी सगळं काही सांगायची गरज नाही. माझं एक्सप्लेनेशन करायची गरजच नाही, कारण त्यांना सगळं माहिती आहे मी कोण आहे. हे वाक्य तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला जे व्यक्ती आवडत नाही त्या व्यक्तीसमोर तुम्ही तुमच्याबद्दल कितीही कौतुकाचा गोष्ट सांगा, त्यांना कळत नाही. आणि तुमचा जो क्लोज असतो, जो तुमचा प्रेमाळ असतो, जो तुमच्यावर प्रेम करणार असतो, त्याच्यासमोर तुम्ही तुमचं काहीच सांगायची गरज नाही. म्हणजे तुमचा नाही रे बाबा माझं असं झालं, तो समजून घे, नाही, त्याला एक्सप्लेनेशन करायची गरज नाही. तो तुम्हाला समजून घेतो. न समजून घेणाऱ्यासमोर कितीही समजलं तरी तो समजून घेत नाही. आणि समजून घेणाऱ्या व्यक्तीसमोर तुम्ही तुमच्याबद्दल काही सांगायची गरज नाही. हे गोष्ट लक्षात ठेवा. बघा, जर एकदा तुम्ही माझं ऐकत असेल तर पूर्ण ऐका, नाहीतर ऐकायचं सोडून द्या. आणि रिझल्ट, कुठल्याही गोष्टीचा रिझल्ट एकाच दिवशी मिळत नसतो. मला 15 दिवस आहे, मला राग येतो, मी काम, हे गोष्ट मला लई म्हणजे मला लई टेन्शन. हे 18 तारखेला जून नेटमध्ये एक्झाम आहे सर, अजून सुरू केलं नाही, आता शॉर्टकट सांगा. असले फालतू प्रश्न विचारायचे नसतो. लाईफमध्ये ना अनेक लोक अनेक स्ट्रगल करत असतात. तुम्हाला माहिती आहे ना, काल जेव्हा मी पेपरला, आज मला वाटतं म्हणजे 6व्या टप्प्याचं का 7व्या टप्प्याचं इलेक्शन आहे, 6वा टप्पा असेल हे झाल्यानंतर अजून एक असेल. म्हणजे इलेक्शन सुरू आहे आता लोकसभेचा. मग हे इलेक्शन कमिशनबद्दल काल मी एक जाहिरात वाचलो. तिथं आहे ना, म्हणजे दिव्यांग विद्यार्थ्यांना, म्हणजे दिव्यांग लोकांना, दिव्यांग जो आहे डिसेबल्ड पर्सन, अशा लोक मतदान केंद्रामध्ये येऊन मत घालावी अशी एक जाहिरात इलेक्शन कमिशनद्वारा आलेलं आहे. आणि त्याचा एक ॲम्बॅसिडर म्हणून इरा सिंघल नावाची एक मुली, इरा सिंघल हां, एक मुलीचं नाव आहे. तिचं मी जाहिरात पाहिलो आणि त्या मुली पाहिल्यानंतर, टी व्हीमध्ये पाहिलं आणि पेपरमध्ये ॲड पाहिल्यानंतर तिचा कृपया क्षमा मागून सांगतो, तिचं शरीर आहे ना पूर्ण असं मुदडलेलं शरीर आहे. असं आहे शरीर आहे ना, पूर्ण असं दिव्यांग व्यक्ती आहे पूर्ण. म्हणजे तिचा स्पायनल कॉर्ड प्रॉब्लेम असल्यामुळं असं वाकडा तिडकं तिचं शरीर आहे, असं पूर्ण वाकडा तिडकं. हां, हातात काही शक्ती नाही, पाय आहे एकदम लहान पाय, दोन्ही हात आहे लहान आहे, पाठीमागचं शरीर असं उघडलेलं आहे पूर्ण असं. बापरे, तिचं शरीर पाहिल्यानंतर आपल्याला देव असा का हो, एक व्यक्तीनं असं का ध्येय देत आहे तुम्ही, असं वाटलं. आणि त्या ताईबद्दल मी सहज पाहिल्यानंतर माय गॉड,
देवा तू खरंच ग्रेट आहात. आपण सर्वांनी फक्त देहाकडे पाहून एका व्यक्तीचा आपण जजमेंट करून घेतो, परंतु देहाच्या पलीकडं किती गोष्ट आहे. त्या इरा सिंघलचं जीवन आज सगळं बंद करा. माझा व्हिडिओ आणि इतरांचा व्हिडिओ यूट्यूबवर जावा. इरा सिंघल कोण आहे तिचा एकदा स्टोरी पहा. NDTVने तिचा एक मुलाखत घेतलेले ते पहा. इरा सिंघल एक मुलगी, दिव्यांग मुलगी, पूर्ण शरीर असं असलेल्या मुलगी, ती आज इलेक्शन कमिशनचा ॲम्बॅसेडर म्हणून ती काम करत आहे. आज ती अरुणाचल प्रदेश राज्याचं सेक्रेटरी म्हणून ती काम करत आहे. ह्या मुलीचं जेव्हा मी स्टोरी वाचन केलो थक्क झालो. या मुलीसारखं दुसरा प्रेरणादायी कथा तुम्हाला तुमच्या आयुष्यात मिळणार नाही. 2010 साली या मुलीने UPSCचा परीक्षा दिली होती आणि UPSC परीक्षेत ती परीक्षा पास झाली. लक्ष द्या, कलेक्टरचा पेपर, UPSC परीक्षेत ती परीक्षा पास झाली. प्री दिला, मेन्स दिली, इंटरव्ह्यू दिल्यानंतर मग तिचा सिलेक्शन झाला आणि सिलेक्शन झाल्यानंतर बघतात तिचा मेडिकल चेकअप, त्यावेळे मेडिकल चेकअप करायला लागला आहे. नालायक लोक मेडिकल चेकअप केल्यानंतर नाही म्हटलं तुला आम्ही पोस्ट देणार नाही. UPSCने म्हणाले आम्ही तुला पोस्ट देऊ शकत नाही, IAS देऊ शकत नाही, IFS देऊ शकत नाही, RS देऊ शकत नाही. ती म्हटलं असं का हो, मी पेपर दिला आहे, UPSC परीक्षा दिलं आहे, मी हे पास ह्याच्यासाठी तर मी परीक्षा पास झालं आहे आणि परीक्षा पास झाल्यानंतर तुम्ही म्हणत आहे मी सिलेक्ट होऊ शकत नाही, मला पोस्ट मिळू शकत नाही कारण माझं शरीर असं वाकडा तिडका आहे, मी डिसेबल्ड आहे, मी दिव्यांग आहे म्हणून. मग तुम्हाला कळलं नाही का अगोदर पेपर बसवायला, तेव्हा सांगायचं होतं. मुली सांगितले. मुलीचं कोण ऐकणार. म्हटलं हो मी परीक्षा पास झाला हो, मग झालं तरी कोण ऐकणार आहे. कोणी ऐकलं नाही, UPSC काहीच ऐकलं नाही. मग ह्या मुलीने काय केलं, कोर्टात केस दाखल केली की मी अशी मोठी परीक्षा पास झालो आणि मला IASचा पदवी ते देत नाही, IFS देत नाही, IRS देत नाही, मी मेरिटोरियस स्टुडंट्स आहे, मला द्या ना. मग कोर्टात तो केस सुरू झाला. मग केसचं निकाल येईपर्यंत ती मुलगी उगा गप बसला पाहिजे का नाही. गप बसत नाही. म्हटलं पुन्हा एकदा पेपर दिली. 2010ला ती परीक्षा दिली, 2011ला दिली, पुन्हा UPSC परीक्षा पास, 2012ला दिली, पुन्हा UPSCची परीक्षा पास, 2013ला दिली, पुन्हा UPSCच्या परीक्षा पास. तर इंटरव्ह्यू घेणार म्हणाला हो प्री देत आहे, मेन्स देत आहे, इंटरव्ह्यूमध्ये येत आहे, परीक्षा पास होते आणि सिलेक्शन लिस्टमध्ये तुमचं नाव येतो आणि तुम्हाला पोस्ट मिळत नाही. आता UPSC म्हणाला हो 3 वेळा तुला सांगितलं इरा भजी तुला कळत नाही का किती वेळा तू पेपर दिसते, पेपर बसायचं नाही तुला, पेपर बसायचं नाही, तुझा बापाचा आहे का पेपर. म्हणलं इरा लई डेंजर आहे, तुझा बापाचा आहे, UPSC पेपर बसू नका म्हणतो. मला कोणार आहे तू पेपर बसू नका म्हणणारा, माकड्या देईन बघे खाली. असं ती बोललं नाही. ती जाऊन कोर्टात सांगितले हे मला सारखं पेपर बसू देत नाही म्हणा लागले. बघा ह्यांना ताकीद द्या. कोर्ट तुम्ही न्यायाच्या बाजूला आहे ना. मी मेहनत करून मी पेपर देतो आहे, UPSC परीक्षा पास होतो आहे, 3 वेळा मी परीक्षा पास झाल्यानंतरसुद्धा मला पोस्ट देत नाही. काय नाही मेडिकल फिट नाही. मग कोर्टाने सांगितल्यानंतर कोण म्हणालं तो मेडिकल फिट नसेल तर त्याच्यामध्ये काहीतरी बदल करा, मेडिकल रूल्समध्ये तर रेग्युलेशन बदल करा. बघा काय ती म्हणाले मी फिजिकली असं वाकडं तिकडं असेल परंतु मी चालते, मी व्यवस्थित बोलते, मी पाहते, मी लिहिते. बघा आय एम रेडी टू राईट, आय एम रेडी टू वॉक, आय एम रेडी टू पुल, आय एम रेडी टू कॅच, आय एम रेडी टू पुश. माझं सगळं फिजिकली मी सगळं हँडल करत आहे आणि फक्त माझं शरीर वाकडं तिडकं आहे म्हणून तुम्ही करत नाही का. मग कोर्टात केस लढवल्यानंतर आणि तिचा एक मैत्रिणी, रियाचा मैत्रिणी, आणि रिया थोडं थकली त्यावेळी. किती वेळा हे मी केस लढवू, 3 वेळा परीक्षा पास झाल्यानंतर UPSCने मला न्याय देत नाही, काय करावं. मग तिचा मैत्रिणी तिला म्हणालं नाही इरा तू घाबरू नकोस, इथं हताश होऊन बसू नको, तू आहे ना पुन्हा एकदा UPSC परीक्षा दे, असे मार्क घे की कोणी पण घेऊ नये, एवढं प्रचंड मार्काने तू उत्तीर्ण हो, संपूर्ण देशाला कळायला पाहिजे की हू यू आर, तू कोण आहे हे सगळ्या लोकांना कळू दे की त्यावेळी तरी तुला न्याय मिळेल. म्हणून पुन्हा एकदा त्या मैत्रिणीचा प्रोत्साहनाचा शब्द ऐकून इरा सिंघाल यांनी 2014ची UPSC परीक्षा दिली आणि सगळ्यात हायेस्ट मार्क घेऊन 1025 मार्क, 1083 मार्क, 1083 म्हणजे 2025 पैकी 1083 मार्क घेऊन
53.33% UPSCमध्ये टॉप ऑन रँक नंबर 1, ऑल इंडिया रँक नंबर 1 ह्या इरा सिंघालने घेतली. त्यामुळे पूर्ण देशात खळबळ माजवला. एक दिव्यांग विद्यार्थी जनरल कॅन्डिडेट म्हणून हायेस्ट मार्काने परीक्षा उत्तीर्ण होती आणि त्यावेळी कोर्टांचा निकाल लागला. कोर्टाचा जो जज होता, जज साहेबांनी तिथूनच UPSCला असं दनादन येऊन दिलं की कानफडीत, अरे UPSC कळत नाही का तुला, 2दा 3दा ती मुलगी UPSC परीक्षा पास झाले, तुझ्या नियमात बदल करता येत नाही का, जर नसेल तर मग तिला परीक्षा बसू द्यायचं नव्हतं. मग ही ती परीक्षा पास झाली ना, का तिला तुम्ही म्हणजे पोस्ट देत नाही, येत नाही, नाही हो नाही 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 बोलत रे. पुन्हा येऊन असं दानादन दिल्यानंतर नाही UPSC म्हणाले क्षमा करा क्षमा करा, हे क्षमा नाही द्या त्यांना पोस्ट म्हणाले. त्याच्यानंतर त्या मुलीने डायरेक्ट हायेस्ट मार्क घेतल्यानंतर IASचा पदवी तिला मिळालं आणि शी इज द फर्स्ट कलेक्टर टू गेट द IAS. म्हणजे पहिला मुलगी आहे डिसेबल्ड मुलगी, भारत देशातील पहिला डिसेबल्ड दिव्यांग विद्यार्थिनी IASचं पोस्ट घेतलेले अशी इरा सिंघल. मग ती कोर्टात कशासाठी, माझ्यासाठी गेलं नाही, स्वतःसाठी गेलं नाही, माझ्यामुळे तर अजून काही लोकांना तरी न्याय मिळेल म्हणून मी कोर्टात गेले म्हणणारी ही इरा सिंघल. इंग्लिश मीडियममध्ये शिकलेली ही इरा सिंघल फ्रेंच भाषा शिकली, स्पॅनिश भाषा शिकली, जर्मनी भाषा शिकली. अहो किती आंतरराष्ट्रीय 5 भाषा शिकलेली ही मुलगी दिसते दिव्यांग, परंतु काय तिचा बुद्धिमत्ता आहे, काय तिचा ॲटिट्यूड आहे, काय तिचा एक्सपेक्टेशन आहे. आणि BE इंजिनिअरिंग केलेली ही मुलगी, जिओमध्ये आणि कोका कोला कंपनीमध्ये काम करणारी ही मुलगी आणि UPSC परीक्षेचा प्रिपरेशन करून धडाधड 4 वेळा म्हणजे 3 वेळा परीक्षा पास होऊन सुद्धा तिला पोस्ट मिळालं नाही म्हणून ती हताश होऊन कुठेही असं तिसं तिकडं काम काय केलं नाही. हे म्हटलं पुन्हा एकदा पेपर देतो आणि पास होतो. आणि दणका हे किती प्रचंड इच्छाशक्ती असणारी ही मुलगी आहे इरा सिंघल. आज ती मुलीला आपण इलेक्शन कमिशनचा ॲम्बॅसेडर म्हणून आज इलेक्शन कमिशनने त्यांना निवड केलेली आहे. आणि डिसेबल्ड दिव्यांग विद्यार्थ्यासाठी ती भारत देशाचे ॲम्बॅसेडर म्हणून ती काम करत आहे. सामाजिक आर्थिक दुर्बल घटका विद्यार्थ्यासाठी ती ॲम्बॅसेडर म्हणून काम करते. एक विद्यार्थिनी म्हणजे इरा सिंघलसारखं एक विद्यार्थिनी ज्याच्याकडून आपण काहीच एक्सपेक्टेशन न करणारी मुलगी आज UPSC परीक्षेत UPSCने 3दा तिला पोस्ट नाही दिला तरी 4थ्यांदा रिझल्ट मिळून म्हणजे 4ही वेळा ती परीक्षा पास झालेली. अशी इरा सिंघलचा NDTVमध्ये तिचा मुलाखत आहे. TV तर पहा. अहो TV असा पाहिला पाहिजे की त्याच्यातून तुम्हाला प्रेरणा मिळाला पाहिजे आणि तुमचा वेळ अशासाठी दिला पाहिजे की त्याच्यातून ह्या इरा सिंघलसारखं दुसरं तुम्हाला प्रेरणा देणारं कोण आहे. मग तुम्हाला 2 पाय 2 हात सगळं काय असून सुद्धा इच्छाशक्ती जर कमी असेल तर कसं रिझल्ट काढणार. एकदा रिझल्ट मिळालं नाही, 2दा मिळालं नाही, 3ऱ्यांदा ही ती मिळालेली रिझल्ट UPSC परीक्षा पास होऊन सुद्धा तिला पोस्ट मिळालं नाही आणि 4थ्या वेळी जर एवढं उत्तुंग शिखरावर ऑल इंडियामध्ये नंबर 1 घेणारी ही इरा सिंघल, मग तिचा कथा तुम्हाला प्रेरणा देत नाही का. मग 11 वर्ष आम्ही सेट परीक्षेमध्ये एवढं वेळा परीक्षा पास होतो म्हटल्यानंतर तुमच्याकडून एकदा परीक्षा पास होत नाही का. किती डेडिकेशन असायला पाहिजे, किती समर्पणा भावना असायला पाहिजे, किती तुम्ही त्याग केला पाहिजे. त्याग केल्याशिवाय रिझल्ट मिळत नाही. तुम्ही वेळेचा त्याग करा, सुखाचा त्याग करा, थोडं पैशाचा त्याग करा, थोडं कष्ट घ्या आणि येणारा नेट एक्झाम, येणारा महाराष्ट्राची सेट एक्झाम रिझल्ट मिळवा. एकदा रिझल्ट पास झाल्यानंतर दुसरं द्यायची काय गरज नाही, लगेच नोकरीला लागा. नोकरी खूप इम्पॉर्टंट आहे. मला नोकरी मिळालं म्हणून मी काय पुन्हा प्रयत्न करत नाही. तुम्हाला कुठं नोकरी प्राध्यापक नोकरी कुठं मिळाल, हायस्कूलमध्ये शिकवता का, असं पुन्हा मला टोचून बोलायचं बंद करा. टोचून तिथं उत्तर मिळत नाही ना, काही प्रश्नांचं उत्तर मिळत नाही म्हणून आम्ही तिथंच त्या प्रश्न रद्द केलो. प्रश्न रद्द. तुम्ही जर मला म्हणाला तुम्हाला का नोकरी मिळालं नाही प्राध्यापक, प्रश्न रद्द, ग्रेस मार्क, फक्त तुम्हाला मार्क देतो, उत्तर नाही सांगणार. कारण सेटमध्ये काही प्रश्न रद्द करतात ना, रद्द हे प्रश्न चुकीचा आहे, ऑप्शन पण चुकीचा आहे. म्हणून मला प्रश्न असा विचारा की सर आम्ही काय केलं तर परीक्षा पास होतो. ह्या प्रश्नांचं उत्तर मी तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे, यूट्यूबवर सांगितलेलं आहे. माझं लेक्चर ऐका आणि माझं पुस्तक घ्या. आणि एवढं घ्या म्हटल्यानंतर फुकट द्या म्हणू नका, परत फुकट नाही. थोडं त्याच्यासाठी थोडं पैसे त्याग करा, थोडं वेळ त्याग करा, अभ्यास करा, रिझल्ट मिळा. थँक्यू सो मच. नमस्कार. जय इरा. ती आता सध्या
अरुणाचल प्रदेशच्या सेक्रेटरी आहे. तिचा स्टोरी यूट्यूबमध्ये आपण पाहावी. थँक्यू सो मच. नमस्कार. इरा सिंघालकडून तिचा यूट्यूब, तिचा प्रेरणा कथा ऐकून घेतल्यानंतर तुमच्या मनात काहीतरी पॉझिटिव्हिटी आलं तरच तुम्ही खरं माणूस. मग तुमच्या विचारात काहीही बदल झाला नसेल इरा सिंघालचं ऐकून, तर तुम्ही माणूस नाही. काय तुम्ही समजून घ्या. चला, नमस्कार. जय महाराष्ट्र.